तेच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. चला तर तुम्हाला श्रीखंड कसं बनवायचं ते सांगणार आहे. एक कॉटनचा कपडा घेतला होता, थोडा पातळ आहे हा कपडा, बघू शकता. त्यानंतर याच्यावर दही घालून घ्यायचं आहे, पूर्ण असा चक्का बांधायचा आहे. कॉटनच्या कपड्यामध्ये दही घालून घेतलेलं होतं आणि त्याचा चक्का बांधून ठेवायचा आहे रात्रभर. तर उद्या सकाळी आपण याचं श्रीखंड बनवणार आहे. तर रात्रभर याच्यातलं पाणी पूर्ण जाणार आहे. काल रात्री आपण चक्का बांधून ठेवलेला होता दह्याचा. तर इन्स्टंट आपल्याला कसं काय श्रीखंड बनवायचं, जर कोणते पाहुणे आले तर आपल्याला लगेच श्रीखंड बनवता आलं पाहिजे. तर आता पुढची प्रोसिजर सांगते. वर चक्का काढून घेतलेला होता, बघू शकता. त्यानंतर समोरची प्रोसिजरमध्ये साखर घेतलेली होती, इथे बघू शकता तुम्ही. जायफळ घातलेलं आहे आणि विलायची पण घातलेली आहे. तर याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे. चला तर मग बारीक पावडर करून घ्यायचं. चम्मचने असं असं करून चाळणीवर आपल्याला पूर्ण दही गंजामध्ये पडेल असं फेटून घ्यायचं आहे. पूर्ण दही फेटून झालेलं आहे, बघू शकता किती छान सॉफ्ट खाली श्रीखंड तयार झालेला आहे. चला तर मग याच्यामध्ये जे पावडर केलेलं होतं साखरेचं, विलायचीचं, जायफळचं ते मिक्स करूया. काजू बदाम टाकायचे आहे. किती मस्त टेस्टी झालेला आहे, बघू शकता. आपलं श्रीखंड, अमूल श्रीखंड, मार्केटपेक्षाही स्वादिष्ट अमूल श्रीखंडचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.